नमस्कार. महाराष्ट्रातील समस्त लाडक्या बहिणीचं आपल्या चॅनलवरती मी अजित पाल स्वागत करतो. तर आपण आता इथे पाहत आहोत, मार्च महिना संपला, एप्रिल महिना संपला, मे महिन्याचा हा दुसरा आठवडा सुरू झाला, तरी देखील अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मागील मार्च महिन्यापासूनचे हप्ते लाभासाठी पात्र असून देखील आलेले नाहीत. त्यामुळेच आता लाडक्या बहिणी या आक्रमक झालेल्या इथे आपल्याला दिसत आहेत. एकंदरीतच नेमकं आता लाडक्या बहिणीचं म्हणणं काय आहे याचा संपूर्ण व्हिडिओ आपण पुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पुढील खात्रीशीर माहितीकरिता आपल्या याच चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा आहे की मार्च महिन्याचा हप्ता किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता हे 2 हप्ते आम्हाला कधी मिळणार याची सगळ्या लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेली आहे. आम्ही समजू शकतो, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भातले चुकीचे मेसेजेस देण्याचं काम चालू आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या की हप्ते वितरणाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, हप्ते वितरण घोषित झालेलं आहे, वाटप सुरू झालेलं आहे, SMS चेक करा, अशा प्रकारचे मेसेजेस देखील येत आहेत. परंतु अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरण सुरू झालेलं नाही. आणि त्यामध्येच अशा अनेक माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगितलं जातं की तुमचे पैसे आज या तारखेस या वेळेस तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. हे आता गेले अनेक दिवस लाडक्या बहिणी ऐकत आहेत, परंतु त्यांना अजूनपर्यंत मार्च महिन्यापासूनचाच हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणी आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. आता नेमकं हप्ते वितरणासाठी उशीर का होतोय, तर याची महत्त्वाची कारणं समोर आलेली आहेत की लाडक्या बहिणींची KYCची मुदत 30 एप्रिलपर्यंत होती, तर याची कागदपत्र पडताळणी बाकी असल्याचं कारण समोर येत आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची पात्रतेची आणि अपात्रतेची आकडेवारी जी आहे ती चुकीची सांगितली जात आहे. जोपर्यंत शासनामार्फत सांगितलं जात नाहीये की एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या, तोपर्यंत त्याच्यावरती तथ्यता देता येणार नाही. तरी KYC असेल किंवा इतर कारणांमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे हप्ते वितरण झाले नाही, मग आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची सर्व लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेली आहे. साधारणतः आता मे महिन्याचा दुसरा आठवडा चालू आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी जर लक्षात घेतल्या तरी देखील आजच्या घडीला हा लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण का नुकत्याच 2 दिवसांपूर्वी नसरापूर या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटलेले आहेत आणि शासनावरती देखील तशा प्रकारचा दबाव आहे किंवा तशी त्याच्या संदर्भातली पुढची जी कार्यवाही आहे ती सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी हप्ते वितरणाची घोषणा आहे ती लगेचच होण्याची शक्यता कमी आहे. लगेचच म्हणजे आज किंवा या 2 दिवसांमध्ये होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु माझं वैयक्तिक मत आहे की या संदर्भातील जी काही अधिकृत माहिती आहे ती आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी मीडियासमोर येऊन योग्य ती माहिती लाडक्या बहिणींना द्यावी, जेणेकरून त्यांना समजू शकेल की आम्हाला मार्च व एप्रिल अशा 2 महिन्यांचे हप्ते नेमके केव्हा येणार आणि येणार की नाही. कारण आता लाडक्या बहिणींमध्ये भ्रम असा झाला आहे की काही बहिणी कमेंट करून विचारत आहेत की योजना आता बंद झाली का, सरकारला आता लाडक्या बहिणीची गरज राहिलेली नाहीये का, असे अनेक प्रश्न त्या करीत आहेत. आणि त्यांचे हे प्रश्न योग्यच आहेत, रास्त आहेत. कारण आता जो विलंब झाला आहे हप्ते वितरणासाठी तो खूपच जास्त झाला आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि समस्त महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींकडून सरकारला विनंती करू इच्छितो की तुम्ही हप्ते वितरणाची एक तारीख लवकरात लवकर जाहीर करावी. कारण लाडक्या बहिणींचा बांध आता सुटू लागला आहे. बहिणींचा सरकारवर रोष वाढण्याआधी लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या हप्ते वाटपास सुरुवात करावी. इथे पाहू शकता. मी इथे पहिले आम्ही बालविकास इथे गेलो होतो ऑफिसला, मग तिथून आम्ही इथे आलो सरांकडे, जिल्हाधिकारी आहेत ना सर, हां, त्यांच्याकडे आलो. तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे. आमची मागणी याचीच आहे की आमची जे KYC सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे. आमचे पहिलेच डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होते, मग कशाला हे नवीन कशाला आणलं, कशाला आणायला पाहिजे नव्हतं. हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे KYCचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे, मग त्यांना कसं माहीत पडणार की KYC करायची आहे. तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची, तर मग त्यांना जे गरजू म्हणतात तेच चुकलेत ना. त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं, आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना. रात्री 3 वाजता थोडी KYC करणार आहे कोणी, हां, दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे, तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का. मग रात्रीची
केवायसी चुकीची केली म्हणते, तर आमच्या हातात नाही आहे ना, आम्ही तर शेतूमधून केली ना. तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते केवायसी चुकीचीच होणार आहे ना. हा, प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला? मग 8 दिवसाची मोलत कशी दिली? कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना 8 दिवसाची मोलत. तुम्हाला काहीतरी बंद करायचे होते म्हणून तुम्हाला आम्हाला पात्रतेत ठेवायचंच नव्हतं म्हणून ते केवायसीचं नाटक करण्यात आलेलं आहे. पण आजही ज्यांना गरज आहे त्यांना नाही भेटत आहे. ज्यांना माझं काही चुकलं असेल तर मी त्यासाठी माफी मागते, पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना ही केवायसी न करताही हे सुरू झालं पाहिजे. सगळ्या महिलांना तुम्ही आधार कार्डवर आमचं चेक करा ऑनलाईन की आमचे नवरे गव्हर्नमेंट सर्वंट आहे नाही आहे. तुम्ही बाकीचं सगळं कसं चेक करू शकता आधार कार्डवर, मग आमचं का नाही चेक केलं? गव्हर्नमेंट सर्वंटवाल्यांना कसं हटवलं तुम्ही? हटवलं ना. मग ज्यांच्या इथं खरंच गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, ज्यांच्या इथं शेती नाही आहे, ज्यांच्या इथं